100% खिल्लार गायचा रिझल्ट आहे का ती आपली पूर्वज जे सांभाळायची ना त्याच्यामुळे सांभाळत होती, त्याच्यामुळे ती निरोगी होती. तर घरच्यांचा विरोध आला की एकतर कालवड तरी संभाळ नाही तर ती गाय तरी संभाळ, दोन्हीपैकी एक काहीतरी ठेवू, कारण दोन दोन गोट्यात बांधायला नाही जागा. कारण जरशा म्हणजे घरच्यांच्या डोक्यात कसं जरशाच, कारण दुधामुळं असं मी पूर्ण विरोध केला. आता आमच्या घरी येऊन 2च जरशा राहिल्या ते, आणि साध्याच गाया आपल्या खिल्लार गाय आहेत ना ते आता येणाऱ्या काळात 4-5 गाया तरी मी घरी करणार आहे. म्हणजे गाय वाढल्या का तर वाढल्या, आणि त्याचं कारण तुम्ही आहे, म्हणजे तुम्ही तुम्हाला म्हणजे श्रेय द्यायचं म्हणून. 9 महिन्यात 8 गाया झाल्या. म्हणजे लोकांना महत्व कळालं, 100% कळालं महत्वाचं आहे साध्या म्हणजे खिल्लार गायांचं. लोकांचं प्रेम आहे खिल्लार कावर 100% लय प्रेम. मग ह्याचा फायदा तुम्हाला सांगू का, तुमच्या घरात कोण आजारी नाही पडणार. नाही पडत नाही ना. त्या गायचा तो फायदा आहे मोठा. म्हणजे लोकांची डिमांड आहे, खूप डिमांड आहे. डिमांड कधी वाढत आहे आपल्याकडे ना, कमीत कमी असे 8-9 पशु खाद्याची दुकान आहेत की ते स्वतःच्या बैलाला आपलं खाद्य देतात. म्हणून तर मी घेतलंय. म्हणजे गायची पुण्य आहे. हो 100%. आणि एवढा खोंड आता मस्ती करतो की अक्षरशः खोंड आता आहे ना दोन्ही कासरी इसनीला आणि टाप घालूनच फिरवावी नाही समजा, कारण ती मस्ती त्याची तेवढी आहे खोंडा. खिल्लार कावचं पशुखाद्य चिपळूण मध्ये अवेलेबल झालेलं आहे. दहिवडी ते फलटण मोगराळ्याचा घाट. ही तुझी काय? हो आवाज मोठा आहे. ही तुझी कोणी करची? आष्टा 5-6 दिवसापूर्वीचा फोटो म्हणजे 5-6 महिन्यापूर्वीचा फोटो दाखवला ना, लोक मला ऍडच काढायची. काय आणले म्हणायचे, कशाला आणले, कशाला आणली. आता चांगले झाले. पंखा बसवर आहे सगळं पाहिजे. एका दाव्या बांधायची सोय कर की इकडे. नाही ती राहतच नाही एका दाव्या. त्याला जरा माती लागली ना खाली, शिंगाने पायाने उकरायचं चालू लगेच. ते काय थोडा वेळ करेल, नंतर काय म्हणजे चराय बांधले ना दिवसभर उकरणार पण चरणार नाही. डोरलेवाडीत एक जण आहे की आपलं खुराक सारतात कंटिन्यू. जारगडवाडीत आपण माळशिरसवरून आणत होतो खुराक. तुमचं माळशिरसवरून? माळशिरसला जातोय आपण खुराक आणायला. तर आमचे जोडीदार आहेत म्हणजे आपल्या ह्या बैलगाडीच्या क्षेत्रात हाय का आता माणूस, ती मला म्हणली की काय म्हणजे त्या खुराकात नेमकं काय तू कशाला ती चारतोय. तर आपलं नाही का ती आणतात दुसरं मिक्स जवळच्या जवळ इथं आणायचं. एवढ्या लांब जायचं नाही का, 200-250 रुपयाचं पेट्रोल लागतंय गाडीला जायचं. नाही म्हणलं ती काय की आपण तुमचं काम कावापासून बघतोय, बंदीपासून. म्हणजे आपल्या घरी कोणी पण नव्हता, गाय होती आपल्या सुरुवातीला, तेव्हापासून आपण तुमचं काम बघतोय. तर म्हणलं ती माणूस म्हणजे असं फ्रॉड नाही काय म्हणजे करू शकत, काय असणार ती ओरिजिनल. त्याचा रिझल्ट आपल्याला आला का तर आला 100%. आता दुसरा खोंड आहे आपला. आता पावसाळ्यामुळं बसू नये खोंड म्हणजे व्यायामात, उन्हाळ्यात 100% खोंड गुलालात राहील. तुम्हाला मुलाखत घ्यायला यायला लागेल आपल्या भागात 100%. रिझल्ट काय आला नेमका? रिझल्ट म्हणजे खोंडाला आपल्या लंपी झालेला, 10 महिन्याचा खोंड असताना त्याला लंपी झालेला. तर त्यातनं खोंड आपला झाला रिकवर. आणि त्यानंतर आदतमध्ये एक 8-9-11 बिनजोड केला, त्याला 9 बिनजोड गुलालात आहे. पण असं मनाव इतका असा म्हणजे फ्रेशपणा किंवा असं विकनेस राहायचा खोंड आपला, असा म्हणजे नाही का असा शांत राहायचा. तर तुमचं खुराक चालू केलं आणि एक 8 दिवसांनी त्यांनी दात लावला वासराने. दात लावून पण त्यांनी आदत वासरू घेऊन चिखलीच्या मैदानात एक 8 दिवसात म्हणजे फेरा नाही काय नाही 8 दिवसात चिखलीच्या मैदानात आदत वासरू घेऊन गटपास केला. शेमीला कडाल्यामुळे मार खाल्ला. पण तुमच्या खुराकामुळे ती रिझल्ट आपल्याला आला. आणि एवढा खोंड आता मस्ती करतो की अक्षरशः खोंड आता आहे ना दोन्ही कासरी इसनीला आणि टाप घालूनच फिरवावी नाही समजा, कारण ती मस्ती त्याची तेवढी आहे खोंडाची. आपण जास्त म्हणजे लय त्याला आता बसून असल्यामुळे अर्धा किलो चारतो एका टायमिंगला नाही. आणि आपल्याकडे गाय आहे. आणि गायचं तुम्हाला खरं कारण सांगायचं जर म्हणलं का नाही तर म्हणजे आता ही मुलाखतीत बोलतोय म्हणून नाही, पण आमची आता ही बारामती सिटी तुम्हाला माहिती आहे आमचं शेअर कसं आहे की म्हणजे पूर्ण दर्शक गाय. म्हणजे मलाच आठवत नाही आमच्या घरी केव्हा साधी गाय होती का नाही, आमच्या पंजोबांच्या काळात होती. हे आता आमच्या घरची सांगत होती. मी मामाच्याकडे शाळेला असल्यामुळे का नाही, मामाच्याकडे आमच्या एक 5-7 गाया आपल्या खिल्लार आणि मेंढ्या होत्या. ती चरायला जायची. तर त्यांच्या मागून मी पण आपलं असं जायचो आणि 5वी पर्यंत मामाच्या शाळेला होतो. तर मला ते नाद लागत गेला आणि 5वी-6वीला इथं आलो मी शाळेला. त्यावेळेस मी मामाचितून एक म्हणजे नाही का हट्ट केला की मला एक कालवड पाहिजे घरी. तर आमच्या घरच्यांचा विरोध होता की खिल्लार काय नको, कारण ह्या जरशात किती उत्पन्न आहे बघ, ते आणून काय मोकार नाही का जागा आटते असं तसं. म्हणजे त्यावेळेस काहीच नव्हतं. म्हणजे 2000 मला वाटतंय 13-14ला तरी मी ती गाय आणली. त्या गायची नंतर वेत होत गेली. खोंड झाला तरी घरची 5-6 हजार रुपयाला विकून टाकायची. कालवड झाली तरी अशीच कोणाला तरी देऊन टाकायची. आणि नंतर मला वाटतं 2019ला तिला एक कालवड झाली. तर ती कालवड मी म्हणलं की नाही मला ही कालवड सांभाळायचीच.
तर घरच्यांचा विरोध आला की एकतर कालवड तरी संभळ नाही ती गाय तरी संभळ, दोन्हीपैकी एक काहीतरी ठेवू, कारण दोन दोन गोट्यात बांधायला नाही जागा. कारण जरशा म्हणजे घरच्यांच्या डोक्यात कसं जरशा, कारण दुधामुळं पहिल्यापासून, कारण ती धंदाच आपला म्हणजे जरशांचा. आणि मग मी निर्णय घेतला की कालवड सांभाळायची, कारण कालवडीला लय जीव लावून आपण जपलेली. मग ती मामाची इकडे पुन्हा मामाची गाय दिली महागारी, ती गाय एक्सपायर झाली वय झाल्यामुळे. आणि त्या गाईला दुसऱ्या हाताला पण खोंड झालेला आपल्या इथं झाला, मग ती खोंड बी आपण सांभाळला, कालवड बी सांभाळली. आता ती जी खोंड सांगतोय ना, त्या खोंडाची खुराक चालू ना, ती तिचंच खोंड आहे, घरचा खोंड आहे. हा, घरचाच खोंड आहे. आणि ती कालवड आहे ना, आता एक वेळ झालं तिला शिमेसच पहिल्यांदा भरले पहिल्या वेताला, आणि दुसऱ्या वेताच्या वेळेस तिला बैल भरायचा होता. तर मला म्हणजे काहीच गावत नव्हतं. तर आपली मुलाखत कुठे झाली ती कर्जतच्या मैदानात. कर्जतच्या मैदानात तुम्हाला विचारलं, तुम्ही मला 2 वळू सुचवलं होतं. एक डपळापुरातला काहीतरी वळू होता बघा, आणि एक ओमदीच्या ह्याच्यात तुम्ही मुलाखत घेतलेली चिकमोहचा सर्जा. आमच्या इथून लय लांब आहे चिकमोहद, म्हणजे जवळ 104 किलोमीटर भरलं होतं. तर म्हणजे तिकडे गेलो आपण, ती बैल म्हणजे डोक्यात बसला, ती बैल दाखवायचं म्हणलं. दुसऱ्या वेताला ती गाईला ती बैल दाखवला, त्याच्या पुढची कालवड आता घरी आहे चिकमोहच्या सर्जाच्या पुढची. आणि आता तिसऱ्या वेताला बादल म्हणून दाखवलं आमचं दाजी अक्षय मारणावर निमसाकर. तर त्यांच्याजवळ रेसची पण म्हणजे आपल्या ह्याच्यातली बैल आहेत आणि वळूची पण बैल आहेत. त्यांच्याकडे एक सलगरी बैल आहे बादल म्हणून, ते आपण दाखवला. मग त्या सर्जाची कालवड लय लोक मागणार तुला, लय क्वालिटी झाली कालवड. कालवड जी आहे ना, म्हणजे आता सध्या मोकळीच असती कालवड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जसं म्हणजे मला जसं कळायला लागलं ना, आता तुम्हाला सांगतोय असं मी पूर्ण विरोध केला. आता आमच्या घरी येऊन 2च जर्शा राहिल्या ते, आणि साध्याच गाया आपल्या खिल्लार गाय आहेत ना, ते आता येणाऱ्या काळात एक 4-5 गाया तरी मी घरी करणार आहे. आणि घरच्यांना त्याचं महत्व पटलं. का पटलं? कारण म्हणजे कोरोना काळात बरेच म्हणजे आमच्या चुलत्याला कोरोना झालेला, 18 स्कोर होता. तर चुलत्यांना साध्या गाईचं दूध होतं, आणि म्हणजे त्या कोरोना काळात त्यांना गलास आपण देत होतो. तर त्याच्यानुसार ते झालं म्हणजे व्यवस्थित. त्यावेळेस घरच्यांना पटलं की खरंच म्हणजे पोरग करते काहीतरी, हे नाही की पहिलं म्हणजे पंजोबाच्या जी काळात होतं ना तिचं आपण. आणि आता सुद्धा काय का नाही घरात ते BP नाही भेटणार, शुगर नाही, कसलं नाही को आहे आमच्या घरात. ते गायची पुण्य आहे. हो 100%. भाऊ आपला कबड्डी खेळाडू बारका भाऊ, तर त्याला बी म्हणजे ते बी तिचं दूध आता म्हणजे गायचं दूध आहे ना, चप्पल होणार गायगत. हो चप्पलच आहे नाही काय. आता जरशा आपण म्हणजे पूर्ण कमी केलं ते केलं ना पूर्ण, आणि आता 2 राहिले ते बी दोन्ही बी विकून टाकणार, म्हणजे नाही ठेवायचे, दर्शा ठेवायचे नाही. त्या खिल्लार गाई आणि दर्शनच्या ऐवजी आपण शेळी. सर्जाच्या कालवडीची काय किंमत होईल? कालवडीची किंमत नाही काय, पण आपल्याला द्यायचीच नाही कालवड, कारण आता आपल्याला गाया वाढवायचे. पण आहे की नाही क्वालिटी म्हणजे डिक्टो बाई लागत कालवड पडली. वान ही तसा आलाय, इतकी जी पैदास कशी होते ते आपल्याकडे खूप कमी लोकांना माहिती होतं ते, आणि ज्यांना माहिती होतं ते बी सांगत नव्हते बाकीच्यांना की तुम्ही सिमेंट भरू नका, ह्यो बैल भरा. आता एक आमचा मला वाटतं एक 7-8 जणांचा ग्रुप आहे, तर 7-8 जणांच्या ग्रुपमध्ये आहेत गाया बऱ्यापैकी. तर आता आपल्याला त्या पोरांना म्हणजे जास्त नाही का लांब जाता येत नाही म्हणजे भरायला, आपणच गेलतो फर्स्ट टाइम एवढ्या लांब. एवढ्या ज्याला लांब जायचं जमत नाही का नाही, आता तुमच्या बागात जगतापांचं वळवायचं. माळशिरस भागात बाह्या माने म्हणून आहे, त्यांचा नखरे गोळ नव्हे, तुमच्या भागात आहे ना जगतापांचं वळ. कुठलं गाव? हा कुठं? किती लांब आहे तिथंच आहे काय? मग तिथं त्या गावात वळवायचं, पण ते माणसं आजूबाजूचे सिमेंट भरतात पण त्या वळकडे जात नाही. गावात वळ असून गावातले भरतात, तरी बी भरत नाही. मग तो कोणी सांगायचं, गाडी भाडं द्यायला लागते, 1000 रुपये द्यायला लागते, डॉक्टर 250. आपण बघ की सिमेंटचं खोंड कितीला जातं? 7-8 हजाराला. हा, आणि वळूची पैदाश कितीला जाते? 30-35 हजार रुपयाला. तर म्हणजे 50च्या खाली नाही मागणार. मग त्याचा विचार आहे की नाही? तुमच्या ह्याच्यावरती एक गायचा व्हिडिओ आहे की हरिजप्त? हा कुठं? शॉर्ट्स मध्ये आहे, पोरग खाली कासत बसले बघा, त्याचाच मुलगा आहे तो हरिजप्त. असं आहे काय? का फोन बिन येतो का तुम्हाला त्यांचा? तुम्हाला माहिती कशी त्यांची? आपण ह्याच क्षेत्रात आहे की रे. त्यांचा कपिला ओळू आहे एक माऊली, तो लय नावाज झालाय, कानाचा मुलगा आहे त्यांच्याकडे. आता आपल्याकडे बी मिळते ना, सांगा तुम्ही जारगडोडी आहे ना. जारगडोडी आता आपल्याकडे आता चालू 2 चालल्यात. मला फक्त सांग कुठं नंबर सांग की. मग नंबर आपला 9156 238283. जारगडोडीत मेन चौकातच आपलं घर आहे, चौकातच आहे, बावडा रोडला, म्हणजे बारामती बावडा रोड आहे ना, तिथं चौकातच घर आहे आपलं. मग तिथनं किती गावातल्यांना बरं पडेल यायला? आपल्या भागात सगळे आता आमची जारगडोडी, शेजारी डोरलीवाडी, सोनगाव, मिकळी, गोकळी नाही का, तावशी उद्दड बऱ्यापैकी
आहेत 5-6 गावं. गाव आहेत तिथं. पिंपळी ही सगळी मग त्या 5-6 गावातल्या जर कोणाला पाहिजे असेल तर तुझं लोकेशन चांगलं आहे. जारगवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे. जारगवाडीत मेन चौकात आपलं घर आहे. दादा लोखंडे म्हणजे आमची बैल आवताची बैलगाडी बैल अशी रोडलाच असते ती सोडलेली, तर ती दिसते तिथंच आहे आपलं चौकातच घर आहे. नंबर सांग. नंबर माझा 9156238283. आणि बारामतीमध्ये आहे ना साईकडे आहे. साई नंबर सांग. 9850193496 9850793496. आम्हाला रिझल्ट आहे हा. आणि आपल्यापासून बी म्हणजे बाकीच्या जोडीदारांना रिझल्ट यावं म्हणून आता आपण हे चालू केलं. आपल्याला ह्याचं काय म्हणजे हे नाही, पण एक तुमचं काम आपण मोर नेणार म्हणजे तालुक्यात, आणि ओरिजिनल तुमचं काम आहे. हा. म्हणजे आम्ही तुम्हाला बंदीपासून बघतोय, तुमचं ओरिजिनल काम आहे म्हणजे ह्या क्षेत्रात. हा. म्हणून आपण तुमच्यापासून हे घेणार आणि तुमच्यापासूनच सगळं, कारण गायला बैल कुठला दाखवा ते बी तुम्हाला विचारूनच केलंय. हा. आणि आता इथनं मोरचं जे काय असेल ते तुमच्याच मार्गदर्शनाने आपण या क्षेत्रात काम करणार. त्यामुळे सहकार्य म्हणून आपल्यासाठी ती पोरं काम करतायत. 100%. आणि आमच्या अगोदरची पिढी ना ह्यांना गाईचं बीचं काही म्हणजे महत्व नव्हतं किंवा काही गोष्टी. आता आमच्याच ह्याच्यावर उदाहरण घ्या, आता आमच्या जी लेवलची परत का नाही किंवा साई असेल किंवा आम्ही असेल आता अशी, तर आपल्या जोडीदार बी 5-6 जण त्यांनी बी 100% गाया चालू केल्या आहे. आमचे जोडीदार आहे गावातली पोरं, त्यांनी बी म्हणजे खोंड नाही त्यांना, पण आपलं गाई घ्या म्हणून सांगितलं तरी एका जणांनी गाई बी घेतली. पैदाची बी झाली, तिला बी कालवडच झाली. आता तर आहे म्हणजे गाई वाढल्या का तर वाढल्या, आणि त्याचं कारण तुम्ही आहे. म्हणजे तुम्ही तुम्हाला म्हणजे श्रेय द्यायचं म्हणून नाही. अशी म्हणजे प्रॉपर सिटी इथं. हा. इथं एक सगळं विकतच आहे. आता इथं आसपास 4-5 घरी, आता इथं 5-6 एक 7-8 गाय आहेत ह्या सिटीत प्रॉपर. आता इथं आमच्या जवळ इथं एक 200 मीटरच्या एरियात 8 गाय आहेत. आता 5 ते 6 8 गाय आहेत सगळ्या. आणि या किती वर्षात वाढल्या? वर्षात म्हणजे आता एक 9 महिन्यापासून गाय आहेत एवढे. ह्या वाढल्या म्हणजे 9 महिन्यात 8 गाय झाल्या. म्हणजे लोकांना हे महत्व कळालं. 100% कळालं. महत्वाचं आहे साध्या म्हणजे खिल्लार गायांचं. आणि ह्यातली 4 जण अशी त्यांना नाद कसलाच नव्हता, पण हिने घेतली. मग आम्ही सांगून तुमचा व्हिडिओ बघून घेतली. माझ्या घरी काय हा. तुमच्यामुळे म्हणजे 1 वर्ष रडत होतो नुसतं गाय घ्यायची. मग घरची मनाची घे, पण इथं नको गावाकडं. आता इथनं गावाचं जवळ आहे. नाही म्हणलं स्वतः सांभाळायला पाहिजे म्हणलं, मग इथं घेतलं. बंगल्याच्या खाली गाय आहे. गाय ह्यांचा नाद म्हणजे विषय नाही. तेवढ्या ह्या शिट्टीत इथं गाय सांभाळतात म्हणजे तोडच नाही. है ना. आणि त्या गायचं महत्व त्यांना कळलंय, त्याच्यामुळे ते सांभाळत नाही. नाही अनुभव पण फरक पण पाहिजे. 100% खिल्लार गायचा रिझल्ट आहे का नाही, ती आपली पूर्वज जे सांभाळायची ना त्याच्यामुळे सांभाळत होती, त्याच्यामुळे ती निरोगी होती. आता आपण बी निरोगीच राहायचं म्हणजे नाही का, नॅचरलीच राहायचं. हा, जास्त पैशाच्या मागे लागायचं नाही. पैशाचं काय, पैसा सांगितलं कामावर येते. हा. सुख महत्वाचं आहे. सुख समाधान पाहिजे. समाधान पाहिजे, सुख पाहिजे. पैसे 2 बॅगा चालवल्यात आपल्याला वैयक्तिक. हा. उद्याच्याला एक 2-3 जण तरी इथं लावून देतो किंवा आपल्या घरनं नेते, मग मी नेतो आपल्या घरी नेते, कारण आमच्या शेजारचे नेते 2-3. लिमिटेड स्टॉक आहे म्हणून सांगा. लिमिटेड स्टॉक मला फोन लय आहे. आले. नंतर तुमची कधी चक्कर असेल त्यावेळेस मग आपल्या इकडे बी हो. या घेऊन तिथं उतरू, मग आहे का हा, नाही, चालतंय. तिथं बी उतरू, तिथं बी उतरू 100%. चला येऊ का? हो हो चालतं. लोकांचं प्रेम आहे खिलार कावर. 100% लय प्रेम. हो चला. बारामती सिटीमध्ये लोकांनी गाय पाळलेत, ही लय महत्वाची गोष्ट आहे. 2 गाय. 2 नाही 5-6 होत्या, आता 2 ठेवलेत. 5-6 होते काय? वडिलांना नाद होता काय? आमच्या वडिलांना आजोबांपासून यांचा गाय असे म्हणजे कायम आहेच. कायम कंटिन्यू. त्याचा काय फायदा आहे हो? फायदा काय ह्या गायींचा? चालू व्हिडिओ. हो बरोबर. आपलं काय देशी गाय आहेत, हा. देशी संगोपन होतं आपलं एकदम पूर्वीपासून आमच्या घरी असल्यामुळं आम्ही बी पण ती चालू ठेवली इथं शहरात. टॉपच्या गाय दोन्ही पण खिल्लार आहेत, पण दोन्ही टॉपचे आहेत. हा. विशेष नाही तर. जर्सी ही नाही समजत आम्ही खिल्लारच ठेवतो. जर्सी सांभाळायचीच नाही. नाही. गिर गाय आमच्याकडे एक आता, हा. आणि ह्या 2 घरात दूध ह्यांचंच ना? हा. गिर गाय आणि ही आपलं खिल्लार यांचंच दूध. मग ह्याचा फायदा तुम्हाला सांगू का, तुमच्या घरात कोण आजारी नाही पडणार. नाही पडत. नाही ना. हा. त्या गायचा तो फायदा आहे मोठा, की तुमचा आणि लहान मुलांना पण दूध चांगले यायचं, हा. खूप चांगले. त्यामुळे आणि ज्या म्हणजे
परवडत करायचं काय हे लोकांना सांभाळायला की दूध कमी देतात. हा 2-1 लिटर देतात, 2-2.5 लिटर पण. ते 2 लिटर अमृत आहे ना हो. हा गोमूत्र नेल्यात आमच्या इथं, शेण नेल्यात लोक. शहरी भाग असल्यामुळे इथं काय कोणाकडे गाय नाही, हा फक्त आमच्यातच गाय. गोमूत्र, शेण, कोणाला दूध लागलं तर कधीतरी बाळांना ह्याला देतो बघांना. देत हा हा गाय फायद्यात आहे. हो. साई तू फक्त सांग कुठला रोड आहे काय? तो मोरगाव रोड आहे, सुप्यातनं मोरगावकडे जातो. सुप्पा मोरगाव रोड सुप्पा, कोणता रोड आहे हा? सुप्पा मोरगाव रोड सुप्पा. आणि हे लोकेशन काय येईल? सुप्पा सुपा मोरया पशुखाद्य सुप्पा. या ठिकाणी खिलारगावचं पशुखाद्य उपलब्ध आहे आणि जवळपास कोणाला पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी भेटून जाईल. काय कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? 77 56 82 90 66. हॉटेल फॉरेस्टच्या शेजारी. कोणी विचारलं का खिलारगावच्या खुराकाबद्दल? आतापर्यंत भरपूर रिक्वायरमेंट मला, हा पण काही कारणावरती कॉन्टॅक्ट नसल्यामुळे अवेलेबल होत नव्हतं. हा अवेलेबल आता तुमचं कॉन्टॅक्ट झालं की आपण अवेलेबल लगेच केलं त्याला. भरपूर म्हणजे आता पहिलं डिमांड आहे खाद्याला आपले आहे ना. तरी तुमचा नंबर आपण नाही कुठं व्हायरल केला तरी पण तुम्हाला विचारतात लोक, म्हणजे नाही खाद्यामध्ये दम आहे ना सर. आहे ना. हा दम आहे ना, लोक विनाकारण विसरत नाही तसं. कारण आतावर बरेच आपण कंपनी खाद्य हे करतो, पण जसे लोकांची डिमांड वाढते ना हा लगेच आपल्याला कळतं की बाबा खाद्य आता फॉर्मला आहे. कारण भरपूर मागणी आहे. ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली. माझं आमच्या घरचा बी साज आहे बैलांचा, हा. आमच्या चुलत भावाचा. हा त्यांनी मला डिमांड जास्त केलं की मला ते खाद्य तू आण दुकानला, हा आपल्या घरच्या पर्यंत ट्रायल घेऊ. मग त्यासाठी मी म्हणजे आपल्या घरची आपण ट्रायल करून घेऊ. आणि आसपास बरोबर बैल आहेत ना आमच्या हा. इथं, नांदगाव कानगाव यासाठी येणार लोक. आपण पहिले मुद्दा वगैरे विकत होतो, तर सर म्हणले हे ठेवा तुम्ही, चांगलं चालतंय. म्हणजे त्यांनी स्वतः रिस्पॉन्स सांगितले की आम्हाला अनुभव सांगितले की बाबा ठीक खाद्य चांगले, बैलाचे जे ताकद चमक वगैरे व्यवस्थित राहते. हां मग आपण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की चालूच केलं मला. म्हणजे ठीक काय हरकत नाही. आणि जी बैल खात नाहीत ते सुद्धा खातात आवडीनं. नाही मग मी बऱ्याच वेळा विचारलं की जे त्यांनी वापरले ना की बाबा खाद्य खायची काय अडचण आहे खाद्याची का, पण लोकांचं म्हणणं असं खायची खाद्य अजिबात अडचण काही नाही. आणि एकदा जे कसला नवीन बैल असतं का जुना असू द्या तर काही प्रॉब्लेम नाही, खायचं खाद्य काय अडचण नाही होत, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठली गाडी नाही गाव. आता तुम्हाला ह्या दुकानात, तुमच्या दुकानात येणारे किती गाव आहेत? माझ्या दुकान येणार आहे ना जवळपास 10-15 ठिकाणचे गाव. पण मला तसं पाहिलं ना सर, तर मला नावऱ्यापासून गेला की बरं, जे पहिल्यापासून जे आमचं रूट आहे ना, नावरा, कानगाव, तुमचं शिरूर, परत उरुळी देवाची, आमची आसपासची गावं, खरेबड, मोरगाव, तरडोली, आमची खोपवाडी, हे सगळ्यांचं रिस्पॉन्स सध्याला. पाटस आहे, नारोळीत आहे, पण हे देवबाबू आहे की हे जेवढ्यांचं इथं आहेत ना. आता आमच्या मावाडीत बनकरांचं बैल बघा, त्यांचं बैल बोलतो बघा, त्यांचं आता इथं 7 पाट्या आमच्या गोट्या पाट्यामध्ये दुकानच्या पाट्यामध्ये गोटा आहे का 2 बैल सांभाळायला येते. त्यांनी बी डिमांड केली मला, ते आपलं बैल ना, तर ते म्हणलं असे हे खाद्य मागवा तुम्ही. माझं ते इथं जवळच आपल्या शेजारी, त्यामुळे आपण मागवलं ते खाद्य तुमच्याकडे. लोकांची डिमांड आहे, खूप डिमांड आहे. डिमांड कधी वाढत आहे दम असल्यावर वाढते. आता मी बरं आता नाव कोणाची कंपनी घेत नाही, पण माझा व्यवसाय 2011 पासूनचा आहे. मी काय पशुखाद्य विक्रेते. पण हे बैलांचे शरीर चालू आले ना पासून मी डाळ, तुमचं बाकीचे काही ऑदर कंपनी आहेत सगळं ठेवून बघितलं, पण रिस्पॉन्स पाहिजे असं नव्हता भेटत. क्वचित एखादं नाही म्हणून ते न्यायचं, एखाद्याला नाईलाच आहे म्हणून खाद्य वापरायला लागला. मग ठीक आहे, आपल्याला लोकांची डिमांड असते मागून आपलं काम आहे. बरोबर, आपण विक्रेता पण आपलं काही जास्त मोठं मार्जिनचा विषय नसतो. कस्टमरला किंवा ग्राहकाला व्यवस्थित माल, व्यवस्थित सर्व्हिस मिळावी किंवा जवळ मिळावं हे शिवून. आता मी असंही बसून दिवसभर कामाचा पशुखाद्य विकतोच आहे, पण ऍडिशनल हे तर ठीक आहे लोकांना मिळून जातं. आता प्रत्येकाचे आता सगळं घरी बैल नाही आहेत, जो त्यातला हे त्याला बैल असतोच आहे घरी एक नाही तरी खाद्यासाठी चांगलं. माझ्या घरी एक बैल आहे, स्वतःचे बैल आहेत. माझ्या चुलत भावाचे 2 आहेत, माझं एक छोटे. आम्ही आताशी घेतले, आता घेतलं ना, त्याला पण हे चारा मग देणार ना आपण. आणि आपल्याकडे ना कमीत कमी असे 8-9 पशु खाद्याची दुकान आहेत की ते स्वतःच्या बैलाला आपलं खाद्य देतात. म्हणून तर मी घेतलंय, म्हणलं आपण आपल्यापासून सुरुवात करूया. ते काय त्यांनी मला बॅगचा फोटो पाठवला मला, बघू म्हणलं ही बॅग घ्या, ही बॅग पाहिजे म्हणून आपल्याला, ही बॅग आपली. त्यांनी त्याच्या घरचा फोटो पाठवला, ही बॅग पाहिजे म्हणून फोटो दाखवला. हा म्हणलं ही बॅग मागू आपल्याला.
मग ती मी आपल्या युट्यूबला सर्च केलं होतं ना, तुमची मुलाखत नाही ऐकली होती बघा. हा हा त्या युट्यूबवर तुमचा एक व्हिडिओ आहे, हा तुम्हाला दाखवतो मी. त्या व्हिडिओवरून तुमचं कॉन्टॅक्ट शोधलं मी. हा ओके. हा हा तुमचं मुलाखत देताना मी वाटी सांगू बघा. हा 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 ही एकदम आपली सुरुवातीची व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघितला होता मी. आणि आज 9 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ. आपण आज आहे ना युट्यूबवर चालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. तो बघूनच मी खाद्य सर्च केलं. हा आणि मग माझ्या मित्र जेव्हा आपल्या जवळपासचे आहेत ना बैलवले, हा. सांगितलं हेच खाद्य का ते, म्हणजे हा हेच खाद्य. ठीक आहे म्हणजे चला नागवतो. आणि मग तिथून मी स्टार्ट केलं. आता मग बाकीचं खाद्य काय शेवटी मग मार्केटला असंच की हो ज्याच्यात रिझल्ट आहे फक्तच मार्केटमध्ये हे झालं होणार आहे ना, चालणार आहे 100%. नाही प्राईसचा काही इश्यू नाही हा. अजिबात. हो काय लोकांनी इतके विक्रीची प्राईस आहे, पण आपल्या कोणाशी कोणाला म्हणजे कमी करायचं नाही, काय करायचं नाही. आणि आपल्याला क्वालिटी महत्वाची आहे. बरोबर. आपल्याला हो कुणी जास्त माणसाने किंवा कमी जास्त धंदा करतो वेगळा आहे. आपल्याला ते फीडपासून शेतकरी समाधानी पाहिजे, ग्राहक समाधानी पाहिजे. मला किती मिळते हेच मला ते नाही. मला असं भरपूर मी 40 रुपये अंगाशी गुळी 40 रुपये विकतो याचा विषय नाही आपल्याला. काय कस्टमर किती सॅटिस्फाईड होते खाद्याने हे महत्वाचं आहे खूप. आणि मग आता सर्व रिपीट ऑर्डर कधी येते किंवा तुम्ही वापरणार खाद्य समोरच्या तिथं बसतोय मग ते तुम्हाला 100% रिपीट करणार आहे ना. बरोबर. का तसं विनाकारण तुमचं खाद्य नाहीच बदलं विनाकारण बॅग घेऊन यायला लागेल का झालं असं नाही. आणि हा तुमचा म्हणजे 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्ष एकदम मी 2011 मध्ये मार्केटला आहे. हा पण आता जशी शर्यती बंद झाल्या त्यामध्ये त्यानंतर परत चालू झाल्या हा तेव्हापासून माझं डाळीचं भाग असतो, भरपूर स्टॉक असतो डाळी सुद्धा. आपलं दुकान मोठं आहे. डाळीचं खूप स्टॉक असतो. माझ्या 10 टनाची गाडी होतं डाळीचं, ते मला लागतं तेवढं हा. आपलं तेवढं चालतं. 10 टनाची डाळीची गाडी उतरते. मका कणी मगाची कणी असते, हा ही कणी असतात. हा हा ही कोंबड्यांना कशाला जाते? शेरड्या बकऱ्यांना चालते, बकऱ्यांना ते. हे बी कणी चालते. लोकेशन तुमचं लय परफेक्ट आहे. हायवेला आहे आपल्याला. हा लय परफेक्ट म्हणजे. आणि आमच्याकडे सगळे जण ह्याच्यात होणार शेअर केले ना हा त्यांना माहित झालंय मोर्या पशुखाद्य सोपा सगळं खाद्य मिळणार. आता मी ग्रुपवर माझा ग्रुप आहे, हा आता खाद्य आले की सकाळी बॅगचा फोटो ग्रुपवर व्हायरल करणार. हा. आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती ते सगळे सांगतात सोप्यात व्हायरल झाले बाबा हा. घेऊन घेऊन जातो. आणि जवळ मोठं गाव कोणतं? दौंड तालुका इथून 4-4.5 किलोमीटर दौंड तालुका. SRP कॅम्प जवळ आहे आम्हाला. हा 2 किलोमीटर. पण हे खिलार गावचे पशुखाद्य तुम्ही कसं मागवलं म्हणजे काय? 2-3 फार्मरची रिक्वेस्ट होती बाबा ते आम्हाला तेच मागून द्या म्हणून. आम्ही चारलेलं आहे म्हणले बाहेरून घेऊन, आम्हाला तेच हवं आहे त्यासाठी पण त्यांचं म्हणणं होतं ही मागून घ्या आम्ही घेतो म्हणून. मार्केट डिमांड. हा मार्केटला मागणी होती त्याला त्याच्यामुळे मागवलं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या की म्हणजे जवळपास कोणी व्हिडिओ बघितलं तर ते येतील. 9172355009. आपलं इथं एक शाखा आहे आणि मळदमध्ये एक शाखा आहे हायवेला. कुठं आलं मळत? रावणगाव, खडकी रावणगाव मळद. तिथं मळद गावात एक आपली प्रवीण ट्रेडर्स आणि प्रवीण मशिनरी म्हणून एक शाखा आहे. मग तिथं कोण असतं? भाव असतो. मग ह्या बॅग तिथं तुम्हाला पण लागलं तर ठेवणार? तिथं पण भेटेल, काय अडचण नाही. दोन्ही ठिकाणी दोन्ही भेटेल. ठिकाणी भेटण्यासारखे काय अडचण नाही. हे आत्ताच आपलं शेवटचं लोकेशन होतं वडूज, दहिवडी, फलटण, बारामती, सुप, चौफुला आणि आता हे लिंगाळी. एवढ्या ठिकाणी बॅग आज अवेलेबल केलेत. धन्यवाद. ओके. हा सगळे
खिलारगावचं पशुखाद्य चिपळूणमध्ये अवेलेबल झालेलं आहे आणि कोणत्या लोकेशनला झालेलं आहे तेवढं विचारूया आपण. कोणत्या लोकेशनला खिलारगावचं पशुखाद्य उपलब्ध आहे? चिपळूण कापसाळला विघ्नेश्वरा सुझुकीच्या बाजूला सुझुकीचं शोरूम आहे आणि त्याच्याच बाजूला आहे, त्याच्याच बाजूला हे बघा विघ्नहर्ता एंटरप्राइजेस तिथे आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर दोघांचे पण आहेत, फोन करून या. आणि इथं बऱ्याच लोकांची मागणी होती की चिपळूणमध्ये अवेलेबल करून द्या, त्याच्यासाठी चिपळूणमध्ये आपण अवेलेबल केलेलं आहे, भेटून जाईल या ठिकाणी.